शेतकरी बांधवांनो नमस्कार। आजच्या शेतकऱ्यांसंबंधीच्या झटपट 50 बातम्या बघूया सविस्तर। आज मंत्रिमंडळात घेतले 5 मोठे निर्णय, शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार थेट पैसे। पहिल्या बहरातील ड्रॅगन फ्रूटला उठाव, विक्री अंतिम टप्प्यात। लाल फळाला प्रति किलो 60 ते 120 रुपये दर, शेतकरी मालामाल होणार। मुसळधार पावसामुळे धरणे भरण्याच्या मार्गावरती, अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग, घाट माथ्यावरती जोर, इतर महाराष्ट्राच्या भागात पाऊस ओसरण्याची चिन्हे। संकरित गायींची नर वासरे झाली नकोशी, कुरेशी समाजाच्या खरेदी बंदची झळ। महाराष्ट्रामध्ये संकरित गायी आता पाळण्यावरती शेतकऱ्यांचा येतोय जास्त जोर। श्रावणात वाढत्या मागणीमुळे साखर दरवाढीची शक्यता। सणांच्या काळात साखरेच्या मागणीत लक्षणीय वाढ अपेक्षित असल्याचा सरकारचा निर्वाळा। देशात मका लागवड 15% वाढली। सोयाबीन कापसाच्या तुलनेत जास्त पसंती मकाला, त्यामुळे मक्याचे भाव आणखीन वाढण्याची शक्यता। मराठवाड्यातील शेतकऱ्यांमध्ये पीक विम्याबाबत निरुत्साह। केवळ 12,77,000 हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित, शेतकऱ्यांना विमा भरणं अतिशय महागाचं। $26 लाख लाडक्या बहिणींचा लाभ रोखला। महाराष्ट्र सरकारने 26 लाख महिलांच्या खाते केले पैसे द्यायचे बंद, महिलांचा तीव्र असा संताप। दमदार पावसाने धरणे तुडुंब, राज्याच्या बहुतांश धरणातील जलसाठ्यामध्ये मोठी वाढ। मध्य महाराष्ट्रात पावसाची अजूनही कमतरता, मराठवाड्याचा दक्षिण भाग थांबलेलाच। युतीच्या दिशेनं आणखी एक पाऊल, तब्बल 18 वर्षांनी राज ठाकरे मातोश्रीवरती। उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। दोन्ही बंधू आगामी काळात एकत्र येतात का, याकडे लक्ष। मराठवाड्यात उपयुक्त पाणीसाठा 52% पावसाची प्रतीक्षा, मात्र तज्ज्ञांकडून मोठ्या पावसाचा अंदाज। अजूनही ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिन्यात पाऊस मुसळधार बरसणार। आजपासून पाऊस ओसरण्याचा अंदाज। रायगड जिल्हा, पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट। राज्याच्या विविध भागामध्ये पावसाची आजपासून विश्रांती मिळणार। 12 किल्ले आपल्या संस्कृतीचे ऐतिहासिक प्रतीक। मन की बात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे प्रतिपादन। देशभक्तांचे योगदान महत्वाचे, देशवासियांनी किल्ल्यांना भेट द्यावी। चाकण बाजारात हिरवी मिरची, टोमॅटो, वाटाणा व काकडीची भरपूर आवक। पालेभाज्यांचे भाव तेजीत। एकूण उलाढाल 3,10,00,000 रुपयांची, शेतकरी होतोय आनंदित। नारळाच्या उत्पादनामध्ये 25% घट। इतिहासातील उच्चांकी भाव, आता नारळाला मिळणार चांगला भाव, यामुळे कोकणातील शेतकरी आनंदित।